नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला ब्लॉग धामणगावला चालू होतं, म्हणजे आजीच्या गावाकडं. अजून आपण काही गेलं नाही, आज बी शेतात काम आहे, तर शेतात काम करणं आहे. कालचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल नोटिफिकेशन ऑल सेट करून ठेवा, म्हणजे रोजच्या अपडेट येतील तुम्हाला आणि रोजचे ब्लॉग पडते. आज दिवसभराचं बी पडून जाईल. कालचा खुशीचा म्हणजे 11 मिनिटाचा झाला. आता मी काय करतो, घरी जातो, बाथरूम जाऊन येतो, आंघोळ वगैरे करतो, ब्लॉग पोस्ट करतो 10 वाजता आणि मग काय चालूच राहते काम. स्टेट्यून मी आता गेलतो गावामध्ये, म्हणजे आजीची गावात येईल, तर गावात गेलतो ते खात्याच्या गोण्या आणण्यासाठी. आता मी चाललो पै घरी, कारण की माझी गाडी पप्पाकडे आहे आणि तिच्यावर आजी आहे, म्हणजे आजीला मी बाई म्हणतो. ते दोघं जण, पप्पा आणि आजी. मी एकटा चाललो पै दादा गेला त्याच्या गोणी घेऊन. तर चला आता, आजचा ब्लॉग मध्ये लय माझी येणार आहे तुम्हाला, लय भयानक ब्लॉग होणार आहे, एवढा भयानक. कालचा कसं झाला कमेंटमध्ये मला सांगा राव. नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. चला भेटू आपण आता थोड्या वेळात. तर काही मी आता जवळ आलेलं आहे. एवढं भारी वातावरण आहे ना, आई शपथ. डायरेक्ट वातावरणावर मी फिताच झालो, एवढं भयानक वातावरण. काय झाडी, काय डोंगर, काय वारा, किती भारी. अशा वातावरणात राहिला स्टेट्यून. पाण्यातल्या वाघाला वाटायचं दवाखान्यात जिंदगी भारी. अरे भाई तिकडं गावाकडे येऊन पाहिजे जिंदगी, डायरेक्ट माणूस फिदा होतो. दवाखान्याला काय कापात या तिथे 7,000 रुपये महिना. इकडे जर वर्ष शेती केली तर 5-6 लाख रुपये तर इजी पोषू शकतं. दवाखान्यापेक्षा शेतकरी बी कोणापेक्षा कमी नाही. आज डायरेक्ट भाऊ सकाळी उठलो, एवढं भयानक वातावरण आहे, आई शपथ. हॅशटॅग MIDC वर्ष दवाखाना. कालपासून इकडे गावाकडे येईल. गावाकडे दवाखान्यापेक्षा आहे ना फिलिंग जरा भारी आहे. AC पेक्षा नॅचरल हवा खायला भेटते. कंपनीत कोंडल्यावानी आहे, दवाखान्यात बी कोंडल्यावानी ती ACची हवा खा. अरे म्हणजे तिकडे एकदम थंडी निसर्ग वातावरण हवा खायला तुम्ही काय ताणे. हॅशटॅग MIDC वर्ष दवाखाना. आज शेतातलं खत टाकायचं, आज फाटून आता येणार MIDC वर्ष दवाखाना. तर काही आम्ही फायनली शेतात आलोय. हे बघा, खुशी इकडे बसलेली आहे. खुशी आहे चिप्स वगैरे खाते. हे बघा, खुशी आहे मस्त चिप्स एन्जॉय करते एकदम भारी अशा वातावरणात. तिकडं मम्मी पप्पा दादा वहिनी काम करत आहे. मी खुशी असं निवांत बसलोय. मी खुशीला कंपनी बसलोय. आपले ब्लॉग कंटिन्यू कालचं कसं झाला कमेंट करून मला नक्की सांगा. ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेअर करा शेअर करा ना. काय करायचं आपल्या ब्लॉगला? शेअर. हा शेअर लाईक करा खुशी म्हणती म्हणून करा. स्टे ट्यून. वाघाचा आता कमबॅक नाही होणार आहे. वाघाचा डायरेक्ट एंड होणार आहे, डायरेक्ट मौत होणार आहे. कमिंग सून स्वतःची मौत. हा अँड गाईज, केव्हाच बसेल मी आज, एवढं भूर झालो माहिती आहे का हे पोरीमुळे. या बाई, ही पोरगी ती बरं का. तर आता मस्त बसलो मी कॅमेरा पुसत नाही. बोर झालो मी आधी जास्त. जेवण कारवतं लगेच झोपीन, एवढी थंडी वातावरण चालू. इकडं मस्त सर्वित पाणी आहे, विहिरीचं पाणी आहे मस्त मस्त. इकडं खुशी चिप्स खाते. काय खाते? चिप्स खाते. तिला पाऊस लागला मस्त. छत्री बित्री पाऊस बिऊस आला सगळी शिकते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. संपलं का? बर गाईज, आता वाजले 2:30 झाले. एवढी भूक लागली मला, लय भयानक भूक लागली. आणि तिकडं काम चालू हो. किती वाजता होते, किती वाजता जाते घरी. कटाळा आला, डायरेक्ट सीन आला मला, डायरेक्ट सीन. त्या बाजू तू पण आपली इकडं पप्पा
तिकडं वहिनी, तिकडं भाऊ, तिकडे माझी मम्मी, असे एक जण उचलू राहिले, एक जण इकडं. आणि हे बाई इकडे ही असे तुझी आई आहे, माझी मम्मी, माझी आई आहे, सॉरी मम्मी माझी, तुझी ही मम्मा, तुझी जी मम्मी. वाव वाव, किती क्यूट आहे ना. स्टे ट्यून. तर गाईज लय संघर्षानंतर एवढी भूक लागली, जेवण चालू आहे करायला. मला बेकार भूक लागली, मला डायरेक्ट 302च्या स्पीडनं. कोण वाकडे तिकडे व्हायचं नाही. मेथीची भाजी आणि पोळी आणि ती खवराईली लाडू आणि मेथीची भाजी पोळी. हे बघा लड्डू लड्डू. तिला आहे ना पिक्चर पाहू राहिली तेव्हापासून हिंदीच बोल राहिली. घरात पिक्चर लावून येते मग ते हिंदीत पिक्चर राहिला मग हिंदीच बोलू शकायची. स्टेडियम चला भेटू. बाबा म्हणतो मग इतक्याला पुरत नाही 22,000. म्हणलं ना त्याला, ते म्हणतात त्याची काही गरज नाही आपल्याला. हा सध्या आपल्याला हेच पाहिजे. दादाचा फोन होते दादा बाईचं शेतात आले बिस्कुट हा नाही तिकडं आहेच आपलं तिघाचं. शेतात आले नाही आहेच आपलं तिघाचं तिथं. तर काही आता चाललो आहे आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. एकदम भारी रस्ता आहे. मग लागली चौथीची मूर्ती. आता जाऊ आम्ही रॉंग साईडला बसलो होतो, वॉशरूमला वगैरे जायचं त्याच्यामुळे आता पलीकडच्या साईडनं जायचं आहे आम्हाला. तुम्ही बघता ब्लॉग कंटिन्यू करा, जेणे सबस्क्राईब करा. मग नंतर पेट्रोल टाकायला गेलो डायरेक्ट घराजवळ आल्यावरच नाही राव पेट्रोल पंपजवळ ब्लॉग घेतला, कारण मी एवढं थकलो होतो. माझा फोन स्विचअप झाला होता. काय सांगू तुम्हाला, 2 मिनटात फोन स्विचअप झाला. काय सांगू तुम्हाला, लय अवघड किस्सा झाला होता माझ्यासोबत. अरे आता येतं पाहता माझ्या भावाच्या फोनमध्ये ब्लॉग घातला मी शेवटी. काय सांगू तुम्हाला, हे बा फोन स्विचअप काय करणार आहे आता. हे घरी आलो एवढं बेकार जाम झालो. आता पाय सगळं गेलं. गरम पाणी ठेवायला लावलं, आता हिटर लावलं. पहिले आंघोळ करू, करायची काही कॅपॅसिटी नाही. तर आजचा ब्लॉग पूर्ण ह्याच ठिकाणी एंड करू. मला एडिट करायचं मग झोपायचं, झोप तर येईल. आजचा ब्लॉग ह्याच ठिकाणी एंड करू. ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल सेट केल्याशिवाय जाऊ नका. भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हा जो ब्लॉग आहे ना, मी अँड्रॉईडमध्ये येते, सॅमसंगमध्ये, माझ्या भावाच्या फोनमध्ये. मग स्विचअप मग कॉमात गेला, किती वेळचा गेला ते कॉमात. तर भेटू उद्या. बाय बाय.